ऋणानुबंध जुळती ऋणानुबंध जुळती ऋणानुबंध जुळती जुळता जन्माच्या या गाठी संसाराचे गीत मलते दोन जीवाच्या ओठी रेशीम गाठी रेशीम गाठी. नमस्कार, मी अंशुमन. मी स्मिता. घेऊन आलो आहोत आपला लाडका कार्यक्रम अर्थात रेशीम गाठी. स्मिता, बोला. खरं म्हणजे सत्यम शिवम सुंदरम हे जगातलं निरंतर सत्य, असं वाटत नाही तुला? अगदी खरं आहे. सत्य हा अनेक सुविचारांचा पाया आहे. सरस्वतीच्या प्रेमाचं रम्य शुभंकर असं प्रतीक आहे. आणि कल्पतरूच्या छायेतलं सत्य सत्य हे शिवाहूनही सुंदर मानलं जातं, बरं का? असं मानलं गेलं ना, तरीही आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील आणि आपल्याला जगण्यासाठी मार्ग दाखवणारे आपले गुरुजन यांनाही पहिल्यांदा मानलं पाहिजे. हो, कारण त्यांच्यामुळेच आपण हे सगळं सुंदर जग बघतो. या जगामध्ये आपण येतो आई वडिलांमुळे, आणि हे सुंदर जग बघण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपले आदरणीय गुरुजन. आणि म्हणूनच हे जग आपण अधिक सुंदर केलं पाहिजे. आणि प्रेम स्वरूप अशा आई वडिलांना आणि आदरणीय गुरुजनांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रणाम करूया. आणि या रेशीम गाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी खरंय. पण सर्वप्रथम आपल्या मान्यवर परीक्षकांची ओळख. आज आपल्याला मान्यवर परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार नंदू होनपजी आणि त्यांच्या पत्नी सुगम होनपजी. आपलं स्वागत आहे. यानंतर ओळख अर्थातच आपल्या तीनही स्पर्धक दाम्पत्यांची. सर्वात प्रथम तुझं माझं. ओळख सांगा. नमस्कार, मी मोनाली वीरेंद्र बागुल धुळे सोनगीरवरून आलेली आहे आणि हाऊसवाईफ आहे. नमस्कार, मी वीरेंद्र सुरेश बागुल, मी धुळे सोनगीरवरून आलो आहे आणि मी इंजिनियर म्हणून काम करतो. आपलं स्वागत आहे. हम तुम. नमस्कार, वंदना रमेश शिंदे, मी सायन प्रतीक्षानगर इथून आलेली आहे. मी ड्रॉइंग टीचर आहे, भांडूप इथे. मी रमेश जयसिंग शिंदे, मी सायन प्रतीक्षानगरवरून आलो आहे आणि मी एक व्यावसायिक आहे. आपलंही स्वागत आहे. लव बर्ड्स. नमस्कार, मी सोनल मनोज राणे, आम्ही भुसावळ येथून आलेले आहेत. मी गृहिणी असून एक स्टुडंटसुद्धा आहे. नमस्कार, मी मनोज इच्छाराम राणे, मी भुसावळला सर्व्हिसला आहे आणि भुसावळलाच राहतो. क्या बात आहे. तिघांचंही स्वागत आणि तिघाला जोरदार ऑल द बेस्ट. आणि आता ओळख आपल्या शानदार बँडची. क्या बात आहे. बँड असावा तर असा. आता आपल्या परीक्षकांची अनुमती असेल तर आपण फेऱ्यांना सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर सुरू करूया आपली पहिली फेरी अर्थात रेशीम गाठी. आणि यासाठी मी तीनही स्पर्धकांना इथे येण्याची विनंती करतो. स्वामीच आई स्वामीच माई स्वामी बंधू भाई स्वामीच साई. स्वामीच आई स्वामीच माई स्वामी बंधू भाई स्वामीच साई. स्वामीच स्वामी ईसाई स्वामीच शिव स्वामी गजानन स्वामी राम स्वामी श्याम स्वामी दत्त गुरु. स्वामी राम स्वामी श्याम स्वामी दत्त गुरु. स्वामींचे बंदे आम्ही स्वामींचे बंदे बंदे बंदे. स्वामींचे बंदे आम्ही स्वामींचे बंदे. क्या बात है. खरं म्हणजे तुमचं नृत्य आहे ना स्वामीमय झालं अक्षरशः. तर अशा स्वामीमय नृत्यानंतर आपण सुरू करूया आपली पुढची फेरी. अर्थात पुढची फेरी म्हणजे रेशीम गाठी. एखादा क्षण आणि एखादी घटना अशी असते की ती आयुष्यभर आपल्याला पुढे घेऊन जाते, आणि त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या जोडीदाराची नव्याने ओळख होते आणि आपण पुन्हा प्रेमात पडतो आपल्या जोडीदाराच्या. असा क्षण किंवा अशी घटना आता सांगायची. तुझं माझं काय सांगाल? 1.5 वर्ष आमच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेत आणि
लगातार 1.5 वर्षापर्यंत आम्ही धुळे सोनगिर इथे राहत होतो आणि हे नेहमी टूरला असायचे. आणि आता सध्या 2-3 महिने झाले यांनी कल्याणला घर घेतले म्हणजे मुंबईमध्ये. मग त्यामुळे आता मला तिथे राहता येईल. म्हणजे आम्ही परत लग्नानंतर एक लग्नानंतर एक परत हां, एकत्र म्हणजे येणार एकत्र येणार आहे. जवळपास 1.5 वर्षाच्या गॅप नंतर मी आणि 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 बाबा आम्हाला एकत्र येणार आहे. येणार. म्हणजे म्हणजे त्यामुळे आम्हाला आता मला आनंद झालाय की यांनी कल्याणला घर घेतलंय आणि आम्ही त्यामुळे आता एकत्र येणार आणि सोबत राहणार. विशेष म्हणजे रेशीम गाठ आता पक्की होणार परत एक. हो परत एकदा. हम तुम तुम्ही काय सांगाल? हे नेहमी गोदरेजमध्ये कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणाने नेहमी त्यांची इंडियामध्ये सगळीकडे टूर असते. तर हे ONGCमध्ये एकदा गुजरातला ONGCच्या ह्याच्यामध्ये गेले आणि त्याच वेळेला हेलिकॉप्टर वरून खाली पडलं. पहिल्या हेलिकॉप्टरने गेले हे मला माहिती नाही. मी पोचलो होतो माहिती आणि नाही. नंतर मागचा चॉपर जो खाली इकडे पडला आणि नंतर कॉन्टॅक्टच नाही 3 दिवस. 3-4 दिवसांनी यांचा फोन आला. मग तेव्हा बरं वाटलं. बघा अशा प्रसंगातूनच पुन्हा एकदा आपलं व्यक्ती आपल्याला भेटल्यावर किती आनंद होत असेल. लव बर्ड्स. हायवेवरती 2 ट्रक्स ओव्हरटेक्स करत होत्या आणि त्यामध्ये मग आमची बाईक आम्हाला रस्त्याच्या खाली उतरवावी लागली. तर कडेवरनं आमची बाईक स्लिप होऊन आम्ही रस्त्यावरती पडलो. तर मी रस्त्याच्या त्या बाजूला पडली आणि हे रस्त्याच्या ह्या बाजूला पडले. तर त्यावेळेला यांनी मला बाईकवरती एका हाताने पकडून एका हाताने बाईक चालवली आणि पूर्ण भुसावळपर्यंत आणून मग मला दवाखान्यात नेलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तोपर्यंत मला जीवात जीव नव्हता. तेव्हा पोहोचवलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे, नॉर्मल आहे, काही चिंतेची हे नाही. ते आम्हाला हायसं वाटलं. खरंय. तो प्रसंग तुम्हाला पुन्हा एकदा जवळ घेऊन आला बरोबर. येस. क्या नंदूजी हे 3 वेगळ्या वेगळ्या घरातली ह्या व्यक्ती आहेत आणि प्रेमाचं नातं जरी एकत्र असलं तरी प्रसंग वेगळे वेगळे आहेत आणि पुन्हा आपण ती रेशीमगाठ घट्ट होण्यासाठी ते पूरक आहेत. तुम्ही काय सांगाल? खरोखर सगळे प्रसंग वेगवेगळे आहेत आणि हे मनाला भावण्यासारखे आहेत. तिघांचे जे प्रसंग ऐकले ते मनाला आत्ता सुख देतं, कारण सगळ्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. खरं म्हणजे बऱ्याच भावना अशा असतात की व्यक्त केल्यानंतर खूप भावूक होतो माणूस, ऐकणारा, सांगणारा आणि एकंदर सगळेच. तर या भाऊक नोटवर घेऊ छोटासा ब्रेक. भेटूया ब्रेक नंतर लवकरच आपल्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठी. गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते आपलाच कार्यक्रम रेशीम गाठी. वळूया आपण पुढच्या फेरीकडे. पुढची फेरी आहे आपले कोरिओग्राफर जनार्दनजी इथे एक नृत्याची झलक सादर करणार आहेत. त्या नृत्यावर आधारित काही प्रश्न असणार आहेत. या प्रश्नांची तुम्ही उत्तरं बरोबर द्यायचे. पण त्याआधी आपण आमंत्रित करूया आपले कोरिओग्राफर जनार्दनजी. आणि त्यासाठी म्युझिक. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सद्गुरुनाथा साईनाथा विष्णु स्वरूपा दिगंबरा, अवधूतनाथा प्रेमानाथा कृपा करा तुम्ही कृपा करा, दिगंबरा दिगंबरा साईनाथा दिगंबरा, कृपा करा साई समर्था कृपा करा. स्मिता, या गुरु महिमेच्या गीतावर नृत्य सादर केल्यानंतर सगळं वातावरण कसं मंगलमय झाले नाही? अगदी. तर आपण जनार्दनजी यांना विचारूया की हे नृत्य सादर करताना, कारण ते अनेक प्रकारचे नृत्य सादर करतात, वेगळ्या फॉर्मची, वेगळ्या प्रकारची, हे नृत्य पर्टिक्युलर सादर करताना कसं वाटते तुम्हाला? मी काही क्लासिकल डान्सर नाही, पण तरी मी सेमी क्लासिकल डान्स फॉर्म करतो आहे. आणि आजचे जे रेशीम गाठी स्पेशल एपिसोड गुरुपौर्णिमेचे आहे आणि त्याच्यासाठी 2 गाणी आज आम्ही जे निवडलेलं होतं कंटेस्टंटसाठी आणि माझ्यासाठी, ते आपल्या जज नंदूजी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी खूप आभार आहे सर आपलं. आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग सच अ वंडरफुल म्युझिक. तुमच्या डान्समध्ये दत्तगुरू, स्वामी समर्थ, गजानन महाराज सगळेच दिसले. थँक्यू व्हेरी आणि मच. याचा आनंद माझ्या प्रेक्षकांना पण 100% येईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. भक्ती रंगाचा हा सुरेख रंग आपण आता पाहिलात आणि ऐकलात सुद्धा. तर या गाण्याचे गायक कोण आहेत? सुरेश वाडकर. प्रश्न आहे सुरेश वाडकर. उत्तर हवंय मला. उत्तर तेच. सुरेश वाडकर. बरं, बघूया आपण. हमतुमसाठी प्रश्न आहे
यात अनेक गुरूंची अनेक देवतांची नावं आहेत, त्यातली कोणत्याही 3 गुरु किंवा देवतांची नावं सांगा. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, दिगंबर म्हणजे दत्त दत्त आहे, दत्तगुरू आणि दत्तगुरू. आणि तिसरं बरीच नावं आहेत. हो आहेत. बरं बघूया. बरं, आपण बघूया. लव बर्डसाठी हे इतकं सुंदर गाणं संगीतबद्ध कुणी केलंय? संगीतकार कोण? नंदू हनप यांनी केलेलं आहे. नंदू हनप यांनी केलंय. बघूया. सुगमजी, उत्तर बरोबर आहेत की चूक आहेत सांगा. पहिली फेरी आहे त्याचे गायक आहेत अमोल बावडेकर. म्हणजे तुझं माझं उत्तर चुकलेलं आहे. हमतुम हमतुमने जे हमतुमनी सांगितलंय एक सांगितलंच नाही, त्यामुळे ते हो. आपण चूकच धरायला गेलं आता. आणि लव बर्ड्स लवबर्डचे संगीतकार नंदू हनप, ते बरोबर आहे. वा, थोडक्यात ही फेरी लवबर्ड्सने म्हणजे बाजी मारली. बाजी क्या बात मारलेली आहे. वळूया आपण पुढच्या फेरीकडे. पुढची फेरी आहे यामध्ये आपल्या पार्टनरची तुम्हाला कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही हे बिनदिक्कतपणे सांगायचं, घाबरायचं नाही. हे माझ्यावर रागवतात, म्हणजे थोड्या गोष्टीवरनं लगेच रागवून पडतात आणि नंतर लगेच शांत होतात. पण रागवलेलं मला आवडत नाही, बरं. ही मला आवडत नाही. आणि आवडती गोष्ट म्हणजे ते मला प्रत्येक गोष्टीला सांभाळून घेतात, म्हणजे मला समजवतात वगैरे आणि माझी प्रत्येक हौस पूर्ण करतात. मला दुखवत कधीच नाही. लग्न झाल्यापासून मी कधीच त्यांच्याकडनं दुखलेली नाही. हे मला जास्त आवडतं. तुम्ही? मला जवळपास सगळ्याच गोष्टी ज्या आवडतात. कधी कधी ते माझं ऐकत नाही म्हणून मला ते थोडा राग येतो. पण मी तेवढा 5 मिनिटाकरता राग असतो, पण तेवढं मला ते आवडत नाही. बाकी तिच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात. अरे वा. त्यांना 5 मिनिटं 50 मिनिटासारखे वाटत असतील. हा, तेच आता बोललीच ते. हमतुम, तुम्ही सांगा. हे जिथे म्हणजे कामाला मुलं आहे त्यांच्याकडे, रात्री अपरात्री जरी एखादा मुलगा त्यांच्या कामातला आला आणि बोलला की मला काही गोष्ट पाहिजे, तर त्याच्यावर ओरडतील पहिले. पण त्याला जे काही गरज आहे, कुठलीही गरज, पैशाची जाऊन कुठलीही आर्थिक गरज असू दे, कुठलीही असो, त्यांना ते त्यावेळेला देतात. हा मला त्यांचा चांगला गुण आवडतो. पण आवडत नाही तो एकच की एखादी गोष्ट ऐकायच्या अगोदरच ते मला फटकन काहीतरी बोलतात ना, हा थोडासा मला खटकतो. राग हा पुरुषाला असतोच आणि तो मला आवडतो. पुरुषाला राग हा पाहिजेच, पण एवढा पण नसावा की न ऐकता आणि पटकन बोलावं. बरोबर. यापुढे लक्षात ठेवा. पण पहिला ऐका मग रागवा. बरं, आपण सांगा. तिचा आवडणारे सर्वच गुण आहे. न आवडणारा म्हणजे असं आहे की माहेरचा मोठेपणा जास्त. ओ आणि तिने मला शून्यातून वर आणले ते तिने, कारण वाल्याचा वाल्मिकी तिने बनवलेला आहे. ती सर्वस्व आहे माझी, पण ते माहेरचा मोठेपणा. बघा, लव बर्ड्स. यांच्यातली अशी एकही गोष्ट नाही की ती मला आवडत नाही. पण जर सांगायचंच झालं तर कधी कधी खूप हट्ट करतात काही गोष्टीसाठी, तो मला नाही आवडत. आवडतीची गोष्ट म्हणजे त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीला मला माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला म्हणजे खूपच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे मी योग्य ती दिशा अवलंबू शकते. आपण? हां, मला हिचा स्वभाव खूप आवडतो आणि विशेष म्हणजे नम्रता हिच्या अंगी खूप आहे. आणि विशेष असं सांगता येईल की सर्व नाते वगैरे हे व्यवस्थितपणे हे करते आणि माझी केअर खूप घेते. आवडत नाही कोणता गुण? न आवडणारी गोष्ट म्हणजे काटकसर, थोडी जास्त काटकसर करते. म्हटलं तर तो एक चांगला गुणही आहे, पण नको तिथे काटकसर नको करायला. पण एकंदर चांगलं आहे की तुमच्या संसाराला चांगलं आहे. काही हरकत नाही. नंदूजी? आवड नावड हा प्रत्येकाच्या खरं म्हणजे पर्सनल भाग झाला, परंतु याच्यात खूप गमती होत असतात. चिकटपणा असावा पण चिकट नसावं. काही गोष्टी अशा असतात आपल्याला आवडल्या नाही तरी आवडून घ्याव्या. लग्न की रेशीम गाठ ही ॲडजस्टमेंट, एवढं लक्षात ठेवा की माणसाचं आयुष्यच ही ॲडजस्टमेंट आहे. पहिली गोष्ट की आपण जेव्हा लग्न करून दुसरीकडे जातो तेव्हा बायको नवऱ्याकडे जाते किंवा कधी कधी नवरासुद्धा बायकोकडे जातो. आता माझं एक उदाहरण तुम्हाला गमतीचं सांगायचं की माझं लग्न झाल्याच्या नंतर वरात घेऊन घरी जायचं तर मी सासऱ्याच्या गळ्यात पडून रडत होतो. आणि ही माय मागे लागली की चला घरी लवकर, चला घरी लवकर. मी रडत होतो वेगळ्या कारणाने, कारण 4,700 रुपये आईस्क्रीमचे द्यायचे होते मला. कळलं का नाही? आईस्क्रीम म्हणजे आमचं रिसेप्शनचा खर्चा अर्धा होता ना. माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार माझ्या लग्नाला, प्रभाकर जोग सगळे माझ्या लग्नाला आलेले होते आणि श्रीकांत ठाकरेंनी गाडी दिलेली होती वरातीसाठी घरी जाण्यासाठी.
विलास जवळकर माझा माझा मित्र आहे, ते होता, सगळेजण होते. पण रडायला आणि वाईट वाटलं एवढ्यासाठी की यांना पैसे द्यायचे आहेत आपल्याला आणि हे मागे लागले चला लवकर म्हणून. वाह, काय हरकत काय नाही. गंमत. बऱ्याच गमती घडत असतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात रेशीम गाठीच्या निमित्ताने. परंतु एक गोष्ट महत्वाची तुम्हाला कळली का? ब्रेक ब्रेक. ते भेटूया ब्रेक नंतर आपल्या कार्यक्रमात, अर्थात रेशीम रेशीम गाठी. गाठीमध्ये. यानंतर पुढची फेरी आहे, अर्थात ती म्हणजे एखादं वळण असतं, एखादा प्रसंग असतो की ज्या वेळेला जी व्यक्ती त्या त्या वळणावर आपल्याला मार्गदर्शन करते ती आपली प्रेरणास्थान होते. म्हणून आपलं आयुष्य पुढचं छान होतं. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील प्रेरणास्थान सांगा. माझे प्रेरणास्थान माझे आईवडील आहे. लहानपणापासूनच त्यांनी मला एक दिशा दाखवलेली आहे आणि काय करावं, कुठे चूक आहे, कुठे बरोबर आहे हे त्यांनीच ठरवलं आहे आणि मी त्यांनाच माझा आदर्श मानते. क्या माझ्या आई वडीलच आहे. बरं. कारण मी ज्या गोष्टी मी करतो त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून ते म्हणजे मी जे काय केलं असेल त्याच्यावर त्यांचा विश्वास असल्यामुळे ते मला काहीही करू देतात. म्हणजे मी असं भरसटणार नाही असं त्यांना माहिती आहे. आई वडील आई वडील क्या हम तुम. प्रत्येकाची प्रेरणास्थाने आई वडील असतातच आणि तसेही माझे पण आई वडील होते आणि माझी आई आहे, आता वडील नाही आहेत. त्यानंतर माझी मोठी बहीण आणि माझे भाऊजी, त्यांनी मला कसं पुढे परिस्थितीनुसार कसं वागायचं, पुढे कसं जायचं हे मला शिकवलं. आणि त्याच्यानंतर माझे एक गुरु ते संगीत सर होते भट म्हणून, तर ते गुजराती आहेत. त्यांनी मला सांगितलं व्यवहार माणसाची कसा करावा. आपण माझे आई वडील आणि माझे गुरु परब साहेब. माझे वडील नेहमी म्हणजे कसं आहे, एकदम अशिक्षित होते. दुसऱ्याचं घ्यायचं नाही मोफत, हा त्यांचा एक सल्ला पूर्वीपासूनचा. वडिलांचे गुरु. क्या लव बर्ड्स. माझे प्रेरणास्थान म्हटलं म्हणजे पहिले तर माझे आई वडील आणि जर सांगायचं झालं तर माझे गुरु राठी सर, की ते प्रत्येक वेळेला मला कोणत्याही परिस्थितीत कसं वागलं पाहिजे आणि कसं आपण समोरच्यांना कसं सामोरं गेलं पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टी ते मला चांगल्या प्रकारे शिकवत असतात. आणि त्यामुळे मला योग्य ती दिशा माझ्या जीवनाला मिळालेली आहे आणि मी योग्य त्या मार्गावरती आज चालत आहे. क्या बात. आपण माझे प्रेरणास्थान म्हणजे आई वडील आणि दत्तगुरू यांचं संकटात स्मरणही केलं तरी संकटाची तीव्रता कमी होते. या फेरीबद्दल काय सांगाल? एक प्रेरणास्थान म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, टर्निंग पॉईंट असतो आयुष्यातला, त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलतं आणि बदलतंच खरं म्हणजे. याबद्दल काय सांगाल? आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्याला प्रेरणास्थान हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. पण एक लक्षात ठेवा की आपल्यावर प्रेम करणारी दोनच लोकं आहेत आयुष्यात. आणि ती दोन लोकं म्हणजे एक आपल्याला जन्म देते आई आणि दुसरे म्हणजे सद्गुरू. हे जर दोन असतील ना तुमच्या पाठी तर तुम्हाला आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. हा माझा अनुभव तुम्हाला सांगतो, सगळ्यांचाच तो अनुभव आहे. माझा जर तुम्ही मला विचारता माझा प्रेरणास्थान सुद्धा सद्गुरूच आहेत. क्या बात आहे. वाह. खरं खूप चांगले विचार त्यांनी मांडलेले आहेत. बोलूया आपण पुढच्या फेरीकडे. अर्थ पुढची फेरी म्हणजे आता याच्यामध्ये दोघांनी मिळून एक परफॉर्मन्स करायचा आहे. कदाचित कविता असेल, कदाचित गाणं असेल, नाटक असेल, एखादा विनोद असेल, तर तो सादर करायचा आहे. तर आपण काय सादर करणार तुझं माझं? मी एक कविता म्हणतो. हां. कणा म्हणून एक कविता आहे. हां. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढवणा. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच सुंदर, सुंदर. म्हणजे क्या बात आहे. आपल्या कुसुमाग्रजांची कविता आहे आणि अप्रतिम आहे. मुळात फारच खूपच छान. ती ग्रेट आहे. काय हरकत नाही. हम हम तुम तुम काय तुम्ही काय सांगाल? सादर करणार आहात? मी शिवाजी महाराजांवरती बोलणार आहे. इतर प्रांतांना नुसताच भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्र मेलं तर राष्ट्र मेलं. म्हणून म्हणतो राजे, या घडीला तुम्ही असायला होतं, पण राजे तुम्ही नाहीत ते बरं आहे. तुम्ही असते तर गडकिल्ले घेण्याच्या मार्गावर लागले असते राजे, पण राजे आता गडकिल्ले घेऊन काय कामाचे? त्यासाठी तुम्हाला तुमचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला असता. पण राजे आता सुरक्षित मतदारसंघ राहिलेतच कुठे? त्यासाठी तुम्हाला पक्षश्रेष्ठींच्या पायाशी जावं लागलं असतं. पण राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभं केलं म्हणे बाणूदारपणे तुम्ही दरबार त्यागणारे, तुम्ही पक्षश्रेष्ठींच्या पायाशी झालच कसे? मला नसला पक्ष तर नसू दे, हा पक्ष उभा राहीन. आहेत माझे तानाजी बाजी मुरारबाजी, अरे मला भीती कशाची? पण राजे
आता तुमचे तानाजी बाजी मुरारबाजी पहिल्यासारखे राहिलेतच कुठे. तुमचा तानाजी नावाचा कार्यकर्ता सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, रात्री जेवणावेळेला तिसऱ्याकडं, आणि सकाळी उठून बघताय तर काय, त्याचाच अपक्ष उमेदवारी अर्ज. म्हणाल नसला तानाजी तर नसू दे रे, करू काहीतरी या रयतेसाठी, करू काहीतरी या जनतेसाठी. पण राजे, आता ती रयत आणि ती जनता पहिल्यासारखी राहिलेच कुठे. पैसे घेऊन ते विकणारी बाई आणि पैसे घेऊन मतदान करणारा, याच्यातच आता फरक राहिलाय कुठे राजे. म्हणून म्हणतो राजे, याचं झालं तर एकटे येऊ नका, बरोबर जिजाऊना घेऊन या. जेव्हा जेव्हा जिजाऊ घरात दिसेल तेव्हा तेव्हा शिवाजी अंगणात दिसेल. आणि भारत जर आम्ही समजू शकला असतो तर काश्मीरचा गुलाब रक्तात न्हाला नसता, आसामचा चहा नासला नसता, पंजाबचा गहू सडला नसता, आणि महाराष्ट्राच्या ऊसाचं असं मीठ झालं नसतं राजे. राजे, कोणी विदर्भ आपला म्हणतोय तर कोणी कारवार पिपाणी आपली. पण राजे, मागायचं अखंड हिंदुस्तान मागा ना. अरे सतकोराची भीक काय कामाची. क्या बात आहे, क्या वा, बात आहे. छान. बहुत बढिया, टाळ्या. बहुत बढिया. खूपच छान, खूपच छान. लो बर्ड्स काय सादर करणार? मी गाणं म्हणणार आहे. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. वो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. क्या वा, वा, बात वा, आहे. वा, नक्की वा. साथ देतील, टेन्शन घेऊ नका तुम्ही. थोडक्यात आता इथे सर्व फेऱ्या संपलेल्या आहेत आणि आता वेळ झाली आहे ती या तिघांपैकी कोण ठरलंय आजचं रेशीम गाठी जोडी नंबर 1 नंदूजी सांगण्याची. मला वाटतं सगळेच पहिले आलेले आहेत तरी सुद्धा, कारण तिघांचे अनुभव खूप चांगले आहेत आणि सगळं आहे. पण तरी सुद्धा असतं ना, जेवण सगळं चांगलं असतं पण त्याच्यामध्ये एखादा पदार्थ पदार्थ आपल्याला जास्त. आवडतो. बरोबर. तर त्याच्यातलं कोण आलेले आहेत हां. तर ते ह्या सांगतील, कारण हे पाप मी नाही करत. हम तुम हे जोडी नंबर 1 ठरलेले आहेत. अक्षर दमदार आवाज आणि बाजी मारली म्हणायची. क्या बात आहे. थोडक्यात मला वाटतं तुम्हाला असं काही सादरीकरण करायचं असेल, तुमच्या सूचना असतील, तुमचे अभिप्राय असतील तर आम्हाला जरूर कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता रेशीम गाठी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आणि आता मी परीक्षकांना विनंती करतो की या विनर कपलचं प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करावं. या. खरं म्हणजे गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने रंगलेला आहे, नाही का? आणि म्हणूनच आज आपण नंदू होनपजी यांनी रेशीम गाठी या कार्यक्रमावर एक गीत लिहिलेलं आहे आणि संगीतबद्धही केलेलं आहे. तर त्यांच्याच आवाजात त्यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. युगायुगांच्या बांधलेल्या स्वर्गातल्या गाठी, युगायुगांच्या बांधलेल्या स्वर्गातल्या गाठी, पती पत्नीच्या प्रेमाच्या रेशीम गाठी, पती पत्नीच्या प्रेमाच्या रेशीम गाठी, रेशीम गाठी, रेशीम गाठी. हा
कधी आंबट कधी गोड संसाराची गोडी प्रेमाची पखरण त्यात पेरा थोडी थोडी कधी आंबट कधी गोड संसाराची गोडी प्रेमाची पखरण त्यात पेरा थोडी थोडी नवरा बायकोचे रुसवे फुगवे नवरा बायकोचे रुसवे फुगवे काय विसरा सुखासाठी पती पत्नीच्या प्रेमाच्या शिंगाची रेशिंगाची रेशिंगाची प्रेमाने संसार होतो संशयाने घात एकमेकांना समजून घ्यावे पवित्र संसारात हो प्रेमाने संसार होतो संशयाने घात एकमेकांना समजून घ्यावे पवित्र संसारात पती पत्नीच्या समजुतीला पती पत्नीच्या समजुतीचा काय आदर्श सर्वांसाठी पती पत्नीच्या प्रेमाच्या शिंगाची युगायुगांच्या बांधलेल्या स्वर्गातल्या गाठी पती पत्नीच्या प्रेमाच्या शिंगाची पती पत्नीच्या प्रेमाच्या रेशिम गाठी रेशिम गाठी रेशिम गाठी